तर जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या येणाऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या महिलांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी महत्त्वपूर्ण बातमी इथं आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी-आर निर्गमित करून येणाऱ्या निधीचे वितरण करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि याच बाबतचा आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी योगेश दांडगे तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मे महिना इथं पूर्णतः संपत आलेला होता आणि कोणत्याही प्रकारचे इथं पाऊल इथं उचललं गेलेलं नव्हतं, परंतु आता एक पाऊल इथं उचललं गेलेलं आहे. तर मित्रांनो, या योजनेच्या निधीच्या वितरणासाठी अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून 28 मे 2025 रोजी निधीचे वितरण करण्यासाठी एक जी-आर निर्मित करून परवानगी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपण जर का इथं बघितलं तर माझी लाडकी बहीण या योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी निधीच्या वितरणासाठी हा जी-आर निर्गमित करून माझी लाडकी बहीण या योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी निधीचं वितरण करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 28,290 कोटी रुपयाची अर्थसंकल्पीय तरतूद करून निधीला इथं परवानगी दिलेली आहे आणि या तरतुदीमधून 2,984 कोटी रुपयाचा निधी माझी लाडकी बहीण या योजनेच्या वितरणासाठी दिलेला आहे. मित्रांनो, याचबरोबर आदिवासी विभागाच्या अंतर्गत या हप्त्याचं वितरण करण्यासाठी निधीचं वितरण करण्यासाठी जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामधून देखील इथं 3,240 कोटी रुपयाचा निधी इथं तरतुदीत करण्यात आलेला आहे आणि या तरतुदीमधून आदिवासी विभाग म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी या महिला वर्गांसाठी 335.70 कोटीची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे वितरणासाठी. तर मित्रांनो, अगोदर निधी उपलब्ध नसल्यामुळे हे इथं टाळाटाळ होत होती, परंतु आता इथं निधी उपलब्ध झालेला आहे आणि लवकरात लवकर हा निधी इथं वितरण केला जाणार आहे. माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यांवरती ती ₹1,500 आणि ज्या महिला इथं PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता इथं उचलतात तर त्या महिलांच्या खात्यांवरती ₹500 असे वितरण इथं करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता एकंदरीत हा निधी इथं पूर्णतः वितरित करण्यात आलेला आहे, वितरण करण्यात आलेलं आहे आणि आता लवकरात लवकर महिला व बाल कल्याण विकास मंडळाच्या माध्यमातून हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यांवरती केव्हा टाकला जाईल तर याबाबतची माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणारच आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता जर का एकंदरीत आपण बघितलं की येणार आहे वड सावित्री पौर्णिमा, या पौर्णिमा आता त्यामुळे हा निधी इथं लवकरात लवकर उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि वड सावित्री पौर्णिमा असल्यामुळे तर त्या अगोदरच हा निधी इथं लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाऊ शकतो. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी किंवा मग महिला बाल विकासासाठी येतं घेऊन येत असतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या मित्रांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.